आमदारांच्या शासकीय दौऱ्यासाठी आचारसंहिता निश्चित होणार. धुळ्यामध्ये रोकड सापडल्याच्या प्रकरणातून धडा घेत सरकारकडून नीतिमूल्य समितीची स्थापना. मंत्रालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोर लिपिकाला अटक. कारवाईनं प्रशासनात खळबळ. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदारासोबत 1 to 1 संवाद साधणार. पुढील आठवड्यापासून बैठका होणार असल्याची सूत्रांची माहिती. विलिनीकरणाबाबत आमदारांची मतं जाणून घेण्याची शक्यता. भिवंडी महापौर उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त ठरला. 20 फेब्रुवारीला शहराला मिळणार नवे कारभारी. महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच. रायगड झेडपी सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट. 3 शिवसेना आमदारांनी घेतली फडणवीसांची भेट. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी आणि भाजपच्या हालचाली. चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार जोरगेवार यांच्यातल्या वादाचा भडका. महापौर पदग्रहण सोहळ्यावर जोरगेवार गटाचा बहिष्कार. किशोर जोरगेवारांना निमंत्रण नसल्याचा आरोप. भारतीय हवाई दलाला राफेलचं बळ. फ्रान्सकडून 114 विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव मंजूर. 90 राफेलची देशातच बांधणी होणार. कर्जवसुलीसाठीच्या गुंडगिरी अरेरावीला चाप लागणार. आरबीआयकडून कर्जवसुलीसाठी कडक नियमावली. कर्जदारांशी सभ्य भाषेत बोलणं, कॉल रेकॉर्डिंग बंधनकारक. पेट्रोल डिझेल गाड्यांना लवकरच गुड बाय. इलेक्ट्रिक सीएनजी वाहनांवर अधिक भर दिला जाणार. 2070 पर्यंत 0 उत्सर्जन लक्ष्य गाठण्यासाठी वाहतूक क्षेत्रात बदलाचा नीती आयोगाचा अहवाल. T20 वर्ल्ड कपमध्ये नामिबियाला नमवत. भारतीय संघ अव्वल स्थानी. हार्दिक, ईशान, वरुण ठरले विजयाचे शिल्पकार. आता पाकिस्तान विरुद्धच्या लढतीची उत्सुकता. आणि बांगलादेशचा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बीएनपी पक्षाची जोरदार आघाडी. 219 पैकी 120 जागांवर बीएनपीचा विजय. जमात ए इस्लामीच्या नेतृत्वाखालील 11 पक्षांच्या आघाडीला आतापर्यंत फक्त 38 जागा.